बाळा, मला जरा तिथे कोपऱ्यापर्यंत सोडतोस का रे? माझे भरपूर आशीर्वाद मिळतील बघ तुला. सॉरी आजी, आज नाही जमायचं. का रे, कोणाची वाट बघतोयस का? पण आता ती येईल असं नाही वाटत मला. येणार नाहीये तरी वाट बघतोय. एक वेळी आशा आहे, तिच्यासाठीच थांबलो. कोण आशा? मला वाटलं होतं की माझी वाट बघतोय. लाज्जो, शमशेर सिंगला पळवून नेण्याचा हा शेवटचा चान्स आहे. असाच जर बघत राहिलास ना तर हा चान्स सुद्धा जाईल आणि शमशेर सिंग सुद्धा. आदित्य चल, लवकर चल, कोणी येण्याच्या पळवून दे मला इथून. सई कुठे आहे? सई शोधा. आदित्य पळ. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही असे पळत सुटलात म्हणजे माझ्या हातून सुटाल असं वाटलं तुम्हाला? ही आहे सुयश पटवर्धनची स्टोरी, जो तुमच्या या लव्ह स्टोरीचा फायनल दी एंड करणार. बसा 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 बसा. पण बोंबलं. हे काय झालं आता? मलाही नक्की कळत नाही. मामा रे काय केलं? अरे सगळं तुम्ही केलं आणि मला ओढलं त्यात. हो पण रिक्षात आता तू ओढलंस ना मला. हो पण कट तुमचा होता. मी काही नाही केलं. तुला नाही म्हणत आहे का मी? तो बाकीच्या मामांबद्दल बोलतोय. मामा, अरे मामा मागेच राहिले. अजूनही तुम्हाला त्यांचीच पडली आहे. बरोबर आहे, ते तिला आवडते, मी ना आवडता. मामा आता ही रुसायची वेळ आहे का? मग काय मुलीला पळवायची वेळ आहे? तुम्ही मला पळवलंय. तुम्ही मला पळवलंय. कसलं भारी फिल्मी आहे सगळं. अरे तुमच्यासाठी मी वचन मोडलं, आता नियम मोडतोय. कसले नियम? वाहतुकीचे. अहो नाही मामा, तुम्ही ना एकदम ऑसम रिक्षा चालवताय. प्रेम माणसाला काहीही करायला लावते, ऐकलं होतं मी. पण प्रेमात पडलेल्या जोडप्याच्या मामांना वाटेल ते करायला लावतं, हे पहिल्यांदा अनुभवतोय मी. पण मामा, बाकीचे मामा? अगं त्यांची नको काळजी करू, बिलंदर आहेत ते. वाघाच्या जबड्यातनं सुद्धा पळून येतील आणि पळताना 4 दात पळवतील वाघाचे. तो वाघ बसेल डरकाळ्या पडत. माझी बायको पळवून न्यायची हिंमत त्यांनी केलीच कशी? त्या दादा मामा आणि आदित्यकडे नंतर बघतो. पहिलं 3 त्या माकडांचा बंदोबस्त करू. जा घेऊन ये त्यांना. सर 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 ते काय ते तिघेही ते तिघे काय पळाले. पळाले?
होय सर, ते बाथरूमचं नाव सांगून आपल्या माणसांना घेऊन गेले. तो आदित्य पळा, त्याच्याबरोबर माझी होणारी बायको सई, ती पण पळाली. नाही बस, आता मलाच काहीतरी करावं लागणार. माझं लग्न मलाच लावावं लागणार. तुझं लग्न लागलंय बेट्या, ते पण यांच्या घरच्या नोकराशी. सगळ्या जगासमोर पटवर्धनांच्या इज्जतीच्या चिंधड्या उडवून टाकल्या. आता अजून काय करणार आहेस? तिला मारत फोडत फरफटत इथे आणणार आणि तिचे असे हाल करणार की तीच काय तिचा बाप पण बसेल या लग्नाला. एक झिरो. शशी, शशी, माझ्या बेटूला हात लावणं तर सोड, तिच्याबद्दल एक जरी शब्द वाकडा बोललास ना तर असा मारीन की बॉडी लेफ्टला जाईल आणि थोबाड राईटला. कळलं काय? अरे ऐकून घेतोय इतके दिवस तर लई बोलायला लागला रे तू. त्या बॉडी बिल्डरच्या जीवावर उडतोय. माझ्या मधला बब्या बिराजदार जागा झाला ना तर काय करशील? तुझ्यातला बब्या जागा झाला ना तर आता पकडेन मी, पोलिसांसमोर उभा करेन. काय बोलतो? अरे तू कशाला रे? मी स्वतःहून उभा करीन त्याला पोलिसांसमोर. शशी, 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 काय करतोयस तू? तेच करतोय जे आधी करायला पाहिजे होतं. अरे एक तर ना आपल्या लेकीने सगळं वाटोळं केलंय, त्यात तू काय वेड्यासारखा पडपडतोयस? शशी, परत जेलमध्ये जायची पाळी येईल ना. माझ्या बेटूचं जर भलं होणार असेल ना तर हा शशी उर्फ बब्या बिराजदार आयुष्यभर जेलमध्ये राहायला तयार. अच्छा, असं आहे का? तुझी इच्छा लगेच पूर्ण करतो. धर याला आणि घेऊन जा पोलीस चौकीत. नाही 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 नाही, मी सांगतो ना भिंगारदेव साहेबांना नाही. की याची बंद केलेली फाईल पुन्हा ओपन करा, कारण हाच बब्या बिराजदार आहे. तू याचं ऐकू नकोस, याच्या डोक्यावर परिणाम झालाय. बाकी काय ऐकू नकोस, फक्त माझी एक गोष्ट आहे, सई ना तुझ्या नशिबात नाहीये. एवढा गोंधळ घालून सुद्धा माझी बेटू पळाली. तूच मदत केलीस ना तिला पळून जायला. हो, मीच मदत केली तिला पळून जायला आदित्य सोबत. कारण ना त्या मुलाच्या डोळ्यात माझ्या बेटूसाठी मला प्रेम दिसलं. तिची तो काळजी नीट घेईल याचं फिलिंग आलं मला, आणि म्हणूनच मी तिला जाऊ दिलं आदित्य सोबत. जा बेटू जा, जी ले अपनी जिंदगी. माझं आई सोडून दे सईचा नाद, आणि तुझ्या या आई वडिलांना इकडून घे आणि शिस्तीत कल्टी मारायची. कळलं? बस, घेऊन जा याला. चले डंबेल चल. शशी, रे चल. शशी, शशी ऐक ना. हे असतील नसतील तेवढी सगळी माणसं बरोबर घ्या. त्या सई बिराजदारला उचलून आणायचंय. तिने त्या ब्रह्मेंच्या घरात पाऊल ठेवायच्या आत. सईबाई, वसंत स्मृती
ब्रह्मेंचं आणि आजपासून तुझं सुद्धा नवीन घर. आजपर्यंत माझ्या भीतीने लपून छपून आदित्यला या फाटकाच्या बाहेर भेटत आलीस, पण आता ते दिवस सरले. आता हक्काने या फाटकाच्या आतमध्ये पाऊल टाक. चला, मला पुढे व्हायला हवं, कारण तुमचं औक्षण करून दृष्ट काढल्याशिवाय तुम्हाला आत घेता येणार नाही ना. आणि हे तिघं काही अजून आलेले नाहीयेत. अरे आम्हाला खात्री होती अख्खा जग जरी आमच्या विरोधात उभा राहिलं ना तरी आमचा दादा आमच्या पाठीशी उभा राहणार. अरे ब्रह्मेंचं घर ज्या 4 खांबांवर उभं आहे ना त्यातला सगळ्यात भक्कम खांब दादा आहे. तो आमची साथ कधीच सोडणार नाही. हे तर काहीच नाही. अरे आमचा दादा म्हणजे आम्हाला पुरे नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय, काय वाटेल तर झालं ना तरी दादा आमच्या बरोबर येणारच. ते आम्हाला आधीपासून माहिती होतं. काय आणि मला सुद्धा 100% खात्री होती की तुम्ही काहीतरी माती खाणार, म्हणून मी आलो. बस बस, आता आणखीन झाडावर चढू नकोस. झाडावर काय चढायचंय? नाही खाल्लीत माती तुम्ही. अरे आम्ही माती म्हणजे प्लॅन कोणी केला होता पहिल्यांदी? माती खाल्ली नाही. आमचा प्लॅन सक्सेसफुल नाही, माझं ठीक आहे, मी आले, पण तुम्ही तिघे तिथून कसं सुटलात? ये ब्रह्मे मामांग के कारनामे है बच्ची. भाच्यासाठी जीव देणारे आणि भाच्यासाठी कोणाचाही जीव घेणारे मामा होता मी. अरे आमच्याकडे एक मामा भाच्याचा मंत्र आहे, तो म्हटला आणि आम्ही तिथनं सटकलो. हा मंत्र? टांगा पलटी घोडे फरार, मामाच्या पाठीवर भाचा सवार, कच्ची भाकर तोडत नाही, भाच्याची साथ कधी सोडत नाही. बास बास. अरे बास, आता त्यांना काय इकडेच उभं करायचंय का? हा, ओळा त्याला, ओळा ओळा. ये रे ये, बरं इकडे. हा, असंच उभं ठेवाल नाही तरी इकडे. ये सही ये ब्रह्मेंच्या घरात स्वागत आहे. हा, पण सई, ब्रह्मेंच्या घरात हे तुझं पहिलं आणि शेवटचं स्वागत आहे बरं का. अगं, कारण स्वागत पाहुण्यांचं करतात. तू आता पाहुणी नाहीयेस. तू या घरी आलीस म्हणजे या घरचीच झालीस. आता यानंतर तुझं कोणी स्वागत करणार नाही. असं कसं तिचा हा नवरा आहे ना स्वागत करायला, अशी आरती घेऊन करेल ना स्वागत. घेऊन फाजीलपणा बास. हो बाजूला, हो बाजूला. लग्न व्हायचंय तुमचं अजून. आता फक्त पळून आलात तुम्ही, तेव्हा थोडस अंतर ठेवा निदान लग्न होईपर्यंत तरी. हा, तुम्ही काय चालवलंय मला सांगा. तुम्ही त्या घरामध्ये काय गोंधळ काय घातला तेवढा? अरे माझा रिक्षा आधी थँक्यू.
का ग? सगळ्यासाठीच. वेडाबाई, मी तुझ्यासाठी नाही केलंय, माझ्यासाठी केलं. माझं नाही, आपलं म्हण. ब्रह्मेंच्या घरात तुझं माझं म्हणायचं नसतं, आपलं म्हणायचं असतं. अशीच रीत आहे ना? अच्छा, ट्रक येतोय, बाजूला ट्रक येतोय, बाजूला. दादाने काय सांगितलंय? अजून लग्न व्हायचंय, त्यामुळे कीप सेफ डिस्टन्स. ओके प्लीज. चला अप्पांना भेटा. अप्पा गुत्तवे झालेत, कधी एकदा तुम्हाला भेटतो असं. चला 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 चला. सही अगं वेळी दिलीस का? काय करतेस? साडी सोडते मी. अरे इथे कुठे? एक मिनिट. तू कधी नऊवारी साडी नेसली आहेस का? नाही. हा, मग मुलांना पाहायला छान वाटतं, पण आम्हाला त्रास होतो याचा. खूप उकडतोय, मला खूप इरिटेट व्हायला आलं. मला साडी सोडू दे आत्ताच्या आत्ता. काय यार सई, ब्रह्मेंच्या घरी आधी असं कधी झालं नव्हतं ग. ब्रह्मेंनी आधी कधी मुलीला पळवूनही आणलं नाहीये. चल डन, रेडी. आपण भेटून येऊया. नाही असं नाही. हा, असं नाही. काय रे? आतमध्ये जीन्स आणि टॉप घातलाय मी. चल. खरंच की मला वाटलं. काय वाटलं? हा, काय वाटलं? आप्पा बोलत होते. अप्पा, अप्पा, नाही सोडणार, मुळीच नाही सोडणार. कुठे जाऊ देणार नाही तुम्हाला. विड्यात कुलूप घालून डांबून ठेवणार. सगळे मला फसवतात आणि गायब होतात. आता तुम्ही कसे गायब होता ते बघतो ना मी. अप्पा, तुम्ही रडू नका ना प्लीज. तू तर बोलूच नकोस वात्रटपोरी. अप्पा भोळा असेल पण दुसर भोळा नाही, सगळं लक्षात आहे माझ्या. आता आमच्या साईबाईला कुठे जाता येणार नाही. या घरची लक्ष्मी आहे. या घरातच असली पाहिजे. लोक म्हणतात ब्रह्म्यांच्या घरात बाई माणूस टिकत नाही. असं काय? सईबाई सुख घेऊन येणार आहे. सई आणि सुख दोन्ही या घरात कायमचं टिकणार आहे. हो अप्पा. अप्पा बसा, आपण बोलू. या. अप्पा, अहो आता सई कुठेही जाणार नाहीये, इथंच राहणार आहे आपल्या बरोबर कायमची. कागदावर लिहून देणार. मी वकिलाचा बाप आहे. सगळं मला लेखी हवं. म्हणजे उद्या तुम्ही परत मला गंडवलं तर तुम्हाला कोर्टात घेता येईल. अच्छा, म्हणजे तुम्हाला कोर्ट मॅरेज हवंय तर? कोर्ट मॅरेज? अप्पा, आता सई कुठेही जाणार नाहीये, कारण आम्ही लग्न करणार आहोत. खरंच नक्की? मुक्की. अरे वाजवा रे, वाजवा. पहा, आम्ही लगेच बोल्यावर उभे राहत नाही होत आता. हो ना, अजून खूप तयारी करायची. तुम्हाला नवीन कपडे पण घ्यायचे आहेत ना? अप्पा, लग्नात तुम्ही सॉलिड हँडसम दिसायला हवं. आदित्यपेक्षा सुद्धा जास्त हँडसम. तो तुम्ही आहे अप्पा. मी तर चड्डी पडल्यामध्ये सुद्धा छान दिसतो. मात्र मला सोडून जाऊ नका. बिलकुल जाणार नाही.
कोणी अगदी बोलवायला आलं ना तरी नाही जाणार. सई बिराजदार, तू पळून पळून कुठे जाशील मला माहित नव्हतं का? चल टाइमपास बंद कर आणि बाहेर ये ताबडतोब. तुला न्यायला मी आलोय, डॉक्टर सुयश पटवर्धन, तुझा होणारा नवरा.